isotop. What is isotop? क्या है isotop? Atom having same atomic number but different atomic mass. ठीक है, same atomic number but different atomic mass number. एग्जाम्पल हम लोग ने किया था कौन सा? कार्बन एटॉमिक नंबर 6, एटॉमिक मास 12, कार्बन एटॉमिक नंबर 6, 36, 14. तो ये जो कार्बन है ये नेचुरली ऑकरिंग है. ऑलमोस्ट ये 98% जो यूनिवर्स में है अपने को यही कार्बन मिलता है. ओके, ये कार्बन तो मिलता है बट C13 और C14 ये भी तो मिलता है, तो ये भी एग्जिस्ट करता है लेकिन ये सिर्फ 2%. 2 में दोनों को डिवाइड करो, ठीक है. उसमें भी अगर देखा जाए तो ये 1.03 कुछ परसेंट मिलेगा और ये 0.2 into 10⁻⁻23 के आसपास कुछ परसेंटेज में मिलता है. तो बहुत कम क्वांटिटी में ये नेचर में एग्जिस्ट करता है, उससे ज़्यादा ये, और सबसे ज़्यादा कौन सा? C12. ठीक है, तो ये है कार्बन का एक्चुअल एलिमेंट. और ये बाकी दो क्या है? आइसोटोप. व्हाट इज आइसोटोप? एटम हैविंग सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मास नंबर. तो अभी इसका एक डेफिनेशन तो हम लोग ने सीख लिया. नेक्स्ट डेफिनेशन क्या आएगा? सेम एटॉमिक नंबर को हम लोग क्या बोल सकते हैं? सेम एटॉमिक मास. ओ भाई, आइला सेम एटॉमिक मास नंबर. सेम एटॉमिक नंबर को क्या बोल सकते हैं? तो सेम एटॉमिक मास नंबर. सेम एटॉमिक नंबर को हम लोग क्या बोल सकते हैं? सेम नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन. करेक्ट. तो अगर आपको इन केस एमसीक्यू आया, एमसीक्यू कैसा आ सकता है? आइसोटोप. ठीक है, व्हाट इज आइसोटोप? ए, ऑप्शन नंबर ए, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन. बी, सेम नंबर ऑफ ओनली प्रोटॉन. सी, same number of proton and neutron. D, same number of proton और इलेक्ट्रॉन. तो क्या आएगा ऑप्शन? ऑप्शन नंबर डी, सेम नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन. क्योंकि जितने नंबर ऑफ प्रोटॉन होंगे उतने ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आपका एग्जिस्ट करेगा. ठीक है, तो हम लोग बोल सकते हैं आइसोटोप में नंबर ऑफ प्रोटॉन एंड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम होगा. ठीक है, तो ये हो गया अपना आइसोटोप. ठीक है, क्लियर? आइसोटोप देखो, ये आइसोटोप का एग्जांपल. नेक्स्ट टॉपिक है आइसोबार्स. व्हाट इज आइसोबार? एटम हैविंग एटॉमिक मास नंबर डिफरेंट एटॉमिक नंबर. ठीक है, तो अभी सेम एटॉमिक मास नंबर होगा, इसका मतलब क्या होगा? दोनों का मास प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन विल बी इक्वल. ठीक है, विल बी सेम. तो अभी यहाँ पे देखते हैं, अभी हम लोग ने कार्बन का एक एग्जांपल किया जिसमें लिया था कार्बन सी, उसका एक आइसोटोप 14, याद है? अभी कार्बन का आइसोटोप 3 लिया ना, कौन सा 3 लिया? C12. 3 कार्बन का आइसोटोप लिया था. आइसोटोप मतलब सेम एटॉमिक नंबर डिफरेंट एटॉमिक मास. अभी इसमें का ये वाला कंसीडर करते हैं, एग्जिस्ट तो करता है यूनिवर्स में, तो हम लोग एग्जांपल के लिए लेंगे C614. करेक्ट, C614. नाइट्रोजन पता है? नाइट्रोजन का एटॉमिक नंबर 8 है. 7. नाइट्रोजन का एटॉमिक मास कितना है? 14. तो अभी आप लोग देख सकते हो एलिमेंट है एटम हैविंग सेम एटॉमिक मास. ठीक है, एटॉमिक मास कितना है? 14, लेकिन एटॉमिक नंबर डिफरेंट है. तो ये दोनों क्या होंगे? आइसोबार्स. अभी अगर मैंने आपको बोला कि कैलकुलेट नंबर ऑफ प्रोटॉन, फर्स्ट केस में कार्बन के प्रोटॉन कितने हैं? 6 प्रोटॉन. कार्बन के इलेक्ट्रॉन्स कितने हैं? 6 इलेक्ट्रॉन. कार्बन के न्यूट्रॉन कितने हैं? 8.
यहाँ पे आओ, नाइट्रोजन के प्रोटॉन, नाइट्रोजन के इलेक्ट्रॉन, नाइट्रोजन के न्यूट्रॉन, ठीक है। तो अभी आप लोग एक चीज ऑब्जर्व करोगे, यहाँ पे नंबर ऑफ प्रोटॉन भी अलग है, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन भी अलग है, नंबर ऑफ न्यूट्रॉन भी अलग है, लेकिन सेम क्या है, मास नंबर, ठीक है। ओके, सेम मास नंबर है आपका, यहाँ पे भी 14, यहाँ पे भी 14। तो ऐसे एलिमेंट्स को हम लोग बोलते हैं आइसोटोप, ठीक है। सॉरी आइसोबार, ऐसे एलिमेंट को क्या बोलते हैं हम लोग, आइसोबार्स। क्लियर, आइसोबार मतलब क्या, आइसोटोप समझा, आइसोबार समझा, लिखो ये आइसोबार का एग्जांपल। नेक्स्ट आइसोटोन्स। अभी तक हम लोग ने क्या क्या किया, आइसोटोप, आइसोटोप में सेम नंबर ऑफ प्रोटॉन, ठीक है। उसके बाद किया हम लोग ने आइसोबार्स, जिसमें एटॉमिक नंबर सेम रहता है। अभी लास्ट है इसमें का आइसोटोन, जिसमें आपके नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम रहते हैं, ठीक है। अब ये नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम कैसे रहेंगे, एग्जांपल लेते हैं कार्बन का, कार्बन का यहाँ पे C12 सही है, ये कौन सा है अपना कार्बन, और उसके बाद बोरॉन 511, ठीक है। अभी अपने को कैलकुलेट करना है इसका नंबर ऑफ, तो नंबर ऑफ प्रोटॉन इसमें कितना है, कार्बन में 6, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6, नंबर ऑफ न्यूट्रॉन 12 माइनस 6, यहाँ पे नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन, सॉरी 6। ये देखो क्या बना यहाँ पे, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन। तो ऐसे एलिमेंट्स को हम लोग बोलते हैं आइसोटोन्स। आइसोटोन में क्या कॉमन रहेगा, तो आइसोटोन में नंबर ऑफ न्यूट्रॉन्स विल बी सेम, ठीक है, समझा। अगेन एक साथ अगर हम लोग बात करेंगे तो आइसोटोप में क्या है, एटॉमिक नंबर सेम, ठीक है। आइसोबार में क्या है, एटॉमिक मास सेम। आइसोटोन में क्या है, नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम। याद रहेगा, 3 टॉपिक है, खत्म उसके बाद, ठीक है। 3 टॉपिक है, तीनों भी अच्छे से आना चाहिए, 11th में भी और 12th में भी, 2 साल के लिए पक्का कर लो। आइसोटोप, आइसोटोन, आइसोबार, ठीक है। तो नेक्स्ट टॉपिक रुदरफोर्ड। रुदरफोर्ड का फेलियर, ठीक है। अभी जैसे कि मैंने लास्ट लेक्चर में बताया था, सब लोग ने अपना एक एटॉमिक मॉडल दिया था, ठीक है। किसी ने बोला एटम रहेगा वाटरमेलन के जैसा, याद है, प्लम पुडिंग मॉडल बोला। तो ये आपका एटम के अंदर इलेक्ट्रॉन्स, ठीक है, जैसे कि वाटरमेलन के अंदर सीड्स होते हैं, ये एक एटम का मॉडल दिया था। फिर उसके बाद रुदरफोर्ड ने अपना भी एक मॉडल दिया, जिसमें रुदरफोर्ड ने बोला, तो रुदरफोर्ड ने क्या क्या फाइंड किया, रुदरफोर्ड ने फाइंड किया कि बीच में रहता है प्रोटॉन, जिसे हम लोग क्या बोलते हैं, स्कैटरिंग एक्सपेरिमेंट, इन डिटेल किया था स्कैटरिंग एक्सपेरिमेंट, ठीक है। तो स्कैटरिंग एक्सपेरिमेंट में हम लोग ने सीखा कि बीच में आपका प्रोटॉन रहता है, न्यूट्रॉन रहता है, साइड में आपका इलेक्ट्रॉन रहता है, ओके। तो मैं आपको एक सिंपल एग्जांपल पूछता हूँ, सिंपल एक चीज़ है, अगर सपोज मैं यहाँ पे एक रॉड होता है, ठीक है, यहाँ पे कुछ मैं बांध के इसे घुमाता, तो क्या वो कंटिन्यूसली घूमता रहेगा, जैसे ही मैं घुमाना स्टॉप कर दूंगा थोड़े टाइम के बाद क्या होगा, वो जो पोजीशन है ये वाला जो घूम रहा था धीरे सेंटर में नहीं आएगा। तो यही रुदरफोर्ड ने भी बोला कि मेरा इलेक्ट्रॉन जो है वो रिवॉल्व करेगा, लेकिन जैसे जैसे वो रिवॉल्व करेगा उसका एनर्जी कम होता जाएगा, जैसे जैसा उसका एनर्जी कम होता जाएगा वो सेंटर पे बीच में आएगा, और ये आपका ऐसा पाथ फॉलो करेगा, जिसको हम लोग क्या बोलते हैं, जिलेबी पाथ। खाली ना तो एग्जांपल, जिलेबी पाथ मतलब स्पाइरल पाथ, ये जो पाथ है इसको क्या बोलते हैं हम लोग, स्पाइरल पाथ। तो रुदरफोर्ड ने क्या बोला कि मेरा इलेक्ट्रॉन जो है वो बाहर से घूम रहा है ऑर्बिट में,
तो वो ऑर्बिट में घूमते 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 उसका एनर्जी लूज करेगा। जैसे जैसे एनर्जी उसका कम होता जाएगा वैसे वैसे क्या होगा कि वो बीच में आके रुक जाएगा। लेकिन प्रैक्टिकली ऐसा होता है क्या? प्रैक्टिकली ऐसा नहीं होता है। तो ये फर्स्ट फेलियर है रुदरफोर्ड का, जो कि आपको एग्जाम में आएगा। एक्सप्लेन ड्रॉबैक ऑफ रुदरफोर्ड मॉडल। तो फर्स्ट ड्रॉबैक क्या है? रुदरफोर्ड ने ये बताया कि आपका जो इलेक्ट्रॉन है वो एनर्जी को रेडिएट करेगा। क्या करेगा? एनर्जी को रेडिएट करेगा, एनर्जी को बाहर छोड़ेगा और कुछ टाइम के बाद ऐसा स्पाइरल पाथ फॉलो करके बीच में आके रुक जाएगा। ये रुदरफोर्ड ने बताया। तो ये क्या है? फर्स्ट ड्रॉबैक ऑफ रुदरफोर्ड एटॉमिक मॉडल। तो ओन वर्ड्स में लिख पाओगे क्या है ड्रॉबैक? समझा सबको? क्लियर है? लिखो टॉपिक का नाम रुदरफोर्ड ड्रॉबॅक। बघा आता लक्ष द्या, ज्यांना पण नाही समजलं किंवा लिहायचं कसं समजलं नाही. पहिलं काय असतं? मध्ये प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो. इलेक्ट्रॉन या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतो गोल गोल गोल, बरोबर? ही आपली नॉर्मल थिअरी आहे. काय आहे की इलेक्ट्रॉन आपल्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असतो. मग याचा ड्रॉबॅक काय? रुदरफोर्डने असं सांगितलं की इलेक्ट्रॉन ज्या वेळेला रिव्हॉल्व करतोय तेव्हा त्याची एनर्जी कमी होणार आणि हा इलेक्ट्रॉन जो आहे त्याची एनर्जी कमी झाल्यामुळे ऑब्वियसली याचा पाथ जो आहे तो कमी होणार, बरोबर ना? मग कमी होत होत जाणार आणि एक पॉइंट असा येणार की हा पूर्ण मध्ये जाऊन कोलाइड होणार, स्टॉप होणार. तर हे सांगितलं रुदरफोर्डने आणि हा फेलियर आहे रुदरफोर्डचा. ठीक आहे? आता समजलं? मराठीत लिहायचं नाही. इलेक्ट्रॉन गोल फिरतो, मध्ये थकतो, थकला की तो मध्ये जातो. हा ड्रॉइंग काढायचं. 3 जिलेबी झाल्या बघता बघता. झालं? अरे डायग्राम चांगली काढ ना. काय अशी करतेस? माझ्यासारखी मस्त. सेकंड ड्रॉबॅक मध्ये काय सांगितलं? व्हॉट इज सेकंड ड्रॉबॅक? सेकंड ड्रॉबॅक मध्ये एवढं सांगितलंय की रुदरफोर्ड ने एक्सप्लेन नाही करू शकला की इलेक्ट्रॉनची एनर्जी डिस्ट्रीब्युशन कशी असेल. सिंपल सॉर्टेड त्याने एक्सप्लेन नाही करू शकला. म्हणजे जसं की पहिला ड्रॉबॅक आणि सेकंड ड्रॉबॅक हे एकमेकांचे रिलेशन वर आहे. जसं आता फर्स्ट ड्रॉबॅक काय होता आपला की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय आणि तो सेंटरला येऊन थांबतोय, बरोबर? म्हणजे ह्याने काय एक्सप्लेन काय नाही केलं की इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असेल, इलेक्ट्रॉनची पोझिशन कशी असेल, हे सर्व गोष्टी हा एक्सप्लेन नाही करू शकला. मग ह्याला बोलतात सेकंड ड्रॉबॅक. सेकंड ड्रॉबॅकचं स्टेटमेंट बघा बुक मध्ये दिलंय. काय सांगितलंय सेकंड ड्रॉबॅकचं स्टेटमेंट? द सेकंड ड्रॉबॅक रुदरफोर्ड मॉडेल दॅट डज नॉट डिस्क्राइब द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे? तर इलेक्ट्रॉन कसा डिस्ट्रीब्यूट झालाय तो एक्सप्लेन नाही करू शकला. कोण? रुदरफोर्ड. ठीक आहे? म्हणून त्याला बोलतो आपण सेकंड ड्रॉबॅक. फर्स्ट काय होता की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय आणि रिव्हॉल्व होऊन सेंटरला येऊन पडतोय. सेकंड काय की त्याचं एनर्जी डिस्ट्रीब्युशन कसं आहे इलेक्ट्रॉनचं तो एक्सप्लेन नाही करू शकला. हे झाले 2 ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड एटॉमिक मॉडेल. सेकंड वाला बघून लिहा. समजलं? क्लिअर झालं? सेकंड म्हणजे किती पर्सेंट? 90%. त्या दिवशी तो एक रील आला होता ना, तसाच मी एका स्टुडंटला पण केलं होतं. एक रील आला होता, तुम्ही पण बघितला असेल की हनीमून कहाँ पे जाना. तर तो बोलतो स्वित्झर्लंड. स्पेलिंग बताओ. स्पेलिंग गोवा. गोवा. तसंच त्या दिवशी एक स्टुडंट आला होता, माध्यमिक शाळेतलाच होता. त्याला बोललो कोणतं कॉलेज पाहिजे? सेंट विल्यम्स. हे कुठे कॉलेज आहे? स्पेलिंग सांग. बोललो सेंट विल्यम्स नकोस, डीएव्ही पाहिजे. वेव्स कोणत्या कोणत्या असतात? साऊंड वेव्ह आहे, लाईट वेव्ह आहे. तसेच ज्या वेळेला लाईट इंटरॅक्ट होते मॅटर सोबत, मॅटर म्हणजे पार्टिकल, ठीक आहे? लाईट इंटरॅक्ट होते पार्टिकल सोबत, त्यावेळेला जे वेव्ह जनरेट होतात त्याला आपण बोलतोय मॅटर वेव्स. ओके? सो मॅटर वेव्स मध्ये काय की लाईट पण आहे आणि मॅटर पण आहे. मॅटर म्हणजे पार्टिकल. कधी पण दोन गोष्टी आपण नेहमी बोलत असतो. एक तर लाईट इज अ वेव्ह. व्हॉट इज लाईट? लाईट इज अ वेव्ह. किंवा लाईट इज अ मॅटर. मॅटर म्हणजेच पार्टिकल. ठीक आहे? मग सायंटिस्ट लोकांनी काय सांगितलं की लाईट ड्युअल नेचर एक्झिस्ट करतं लाईट मध्ये. की लाईट इज ऑल्सो वेव्ह
बट इट ऑल्सो पार्टिकल. लाईट मध्ये दोन्ही पण नेचर असतात, कधी वेव्ह सारखं बिहेव करतं तर कधी पार्टिकल सारखं. तर पार्टिकल सारखं कधी बिहेव करतं. आता माझा हात दिसतोय इथे, हे हातच्या पाठीमागे हे काळं दिसतंय, का बोलतो त्याला शॅडो. ही ज्या वेळेला शॅडो येते याचा अर्थ काय की लाईट इज अ पार्टिकल. पण जर आपण बघितलं की लाईट, जर दोन लाईट वेव्ह आपण घेतल्या, ठीक आहे, दोन लाईट सेम असेल तर ह्याचा जो रिझल्टंट असतो त्याची अँप्लिट्यूड वाढते. अँप्लिट्यूड वाढते म्हणजेच काय की लाईटचा एक इंटरफेरन्स होतो. इंटरफेरन्स म्हणजे दोन लाईट एकत्र येणं, त्याला बोलतो आपण इंटरफेरन्स. मग लाईटची फ्रिक्वेन्सी वाढते. जसं की आता एक्झाम्पल, आता ही लाईट केवढी आहे, कमी आहे, आता जास्त आली, आता अजून ब्राईट झालं. म्हणजे काय झालं, लाईटची इंटेन्सिटी वाढली. कधी वाढली, जेव्हा लाईटच्या वेव्स अजून यायला लागल्या. म्हणजे ह्याच्यावरून कळतं की लाईट इज अ वेव्ह. आणि जिथे आपली शॅडो दिसते त्याच्यावरून काय कळतं की लाईट इज अ पार्टिकल. मग लाईटचे इथे दोन्ही पण कन्सेप्ट आपण अप्लाय करतो, म्हणून आपण लाईटला काय बोलतो, ड्युअल नेचर. लाईटला काय बोलतो आपण, ड्युअल नेचर. कोणतं ड्युअल नेचर आहे लाईटकडे, वेव्ह नेचर अँड ऑल्सो पार्टिकल नेचर. ठीक आहे. तर आता कन्सेप्ट शिकायचा आहे जे की आपला ऑलरेडी झालेला आहे. सपोज एक वेव्ह आहे, सपोज म्हणजे आहेत, ठीक आहे, एक वेव्ह, लाईट वेव्ह. लाईट वेव्हला आपण काय बोलतो, ट्रान्सवर्स वेव्ह. आठवतंय, लाईट वेव्ह इज ऑल्सो ट्रान्सवर्स वेव्ह. तर लाईट वेव्ह मध्ये स्टार्ट होते ह्या पोझिशन पासून 0, ठीक आहे. तर ही मेन पोझिशन आहे, वरती जातोय, परत खाली येतोय, परत वरती जातोय. मग जो हा वरचा पार्ट आहे याला आपण काय बोलतो, क्रस्ट. जो हा वाला पार्ट आहे याला काय बोलतो आपण, ट्रफ. क्रस्ट अँड ट्रफ. परत जो हा वरती पार्ट आहे त्याला काय बोलणार, क्रस्ट. जो खाली येतो त्याला आपण बोलणार ट्रफ. फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर. सेकंड, ही मेन पोझिशन आहे, काय आहे, मेन पोझिशन. सो मेन पोझिशन पासून जे हाईट आहे, ही मेन पोझिशन पासून जी हाईट आहे, या हाईटला आपण बोलतो अँप्लिट्यूड. काय बोलतो, अँप्लिट्यूड. गाडीमध्ये असतो ना अँप्लिफायर, अँप्लिफायर काय करतो, साऊंड वाढवतो, म्हणजे अँप्लिट्यूड वाढवतो. अँप्लिट्यूड वाढवला की आवाज जास्त येतो, ठीक आहे. तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण अँप्लिट्यूडची डेफिनेशन काय बोलू शकतो, समजा ही मेन पोझिशन आहे, तर काही डिस्प्लेसमेंट एवढी आहे, काही डिस्प्लेसमेंट एवढी आहे, ओके. सो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन. या मेन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती आहे, तर इतके. याला आपण बोलायचं अँप्लिट्यूड. क्लिअर. व्हॉट इज अँप्लिट्यूड, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन. मेन पोझिशन म्हणजे मधली, ही झाली अँप्लिट्यूड. मग ही पण काय असणार, अँप्लिट्यूडच, बरोबर, अँप्लिट्यूड असणार, कारण की मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झाले. हा झाला फर्स्ट कन्सेप्ट. सेकंड, व्हॉट इज वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल इज कॉल्ड एज अ वेव्हलेंथ. टू सक्सेसिव्ह पार्टिकल म्हणजे समजा क्रस्ट आहे आणि हा पण क्रस्ट आहे, ह्या दोघांच्या मधलं जे डिफरन्स असेल, जे डिस्टन्स असेल, याला काय बोलणार आपण, वेव्हलेंथ. आणि वेव्हलेंथचा सिम्बॉल आहे लॅम्बडा. कळलं, लॅम्बडा हा जो सिम्बॉल आहे, अरे हसायला काय आहे, त्याला बोलतो आपण लॅम्बडा. ओके. सो डिस्टन्स बिटवीन टू. आता तुम्ही बोलाल की सर आम्हाला वाटतं की हा क्रस्ट आहे आणि हा ट्रफ आहे, मग ही एक लॅम्बडा असेल. हे नाही, डिस्टन्स बिटवीन टू क्रस्ट इज लॅम्बडा और डिस्टन्स बिटवीन टू ट्रफ इज लॅम्बडा. मग आता समजा जर आपल्याला इथून कॅल्क्युलेट करायचे वेव्हलेंथ, तर कुठेपर्यंत करणार, ट्रफ पर्यंत. ओके. सो हे झालं तुमचं एक वेव्हलेंथ लॅम्बडा. दोन कन्सेप्ट क्लिअर झाले. फर्स्ट कन्सेप्ट काय, अँप्लिट्यूड. व्हॉट इज अँप्लिट्यूड, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन इज कॉल्ड एज अ अँप्लिट्यूड. व्हॉट इज वेव्हलेंथ, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल इज कॉल्ड एज अ वेव्हलेंथ. आता मला सांगा एक एक्झाम्पल साठी, जर आपण इथे 0 पासून स्टार्ट करतोय तर लॅम्बडा कुठे येईल, म्हणजे दुसऱ्या वेव्हलेंथचा पॉइंट कुठे येईल, हा येणार, हा येणार का, नीट बघा. जर तुम्ही इथून बघितलं तर 0, 90, 270, 180, 270, 360. एक सायकल कंप्लीट झाल्यावर वेव्हलेंथ आपली येते. इथून जर आपण स्टार्ट केलं तर 0, 90,
180 270 360 कुठे येणार ठीक आहे क्लिअर की वेव्हलेंथ काय असतं कंप्लीट एक आपण 360 जे रिव्होल्यूशन आहे ते कंप्लीट होते आपलं क्लिअर दोन गोष्टी आपण इथे शिकलो काय काय शिकलो एम्प्लिट्यूड आणि वेव्हलेंथ दोन कन्सेप्ट क्लिअर झाले लाईट मध्ये एम्प्लिट्यूड काय असतं वेव्हलेंथ काय असतं थर्ड कन्सेप्ट थर्ड आहे फ्रिक्वेन्सी ठीक आहे थर्ड काय आहे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी आता आपल्याकडे दोन बस येतात 394 397 ठीक आहे तुम्ही स्टेशनला डेपो मध्ये उभे आहे 10 मिनिटांमध्ये जर 394 च्या 10 बस आल्या ठीक आहे आणि 397 च्या 20 बस आल्या तर फ्रिक्वेन्सी कशाची चांगली आहे 397 आपला डेली लाईफ मधला कन्सेप्ट आहे 397 ची फ्रिक्वेन्सी चांगली आहे बरोबर मग तसंच इन टर्म्स ऑफ वेव्ह व्हॉट इज फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ वेव्ह पर युनिट टाइम म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम मधून किती वेव्ह पास होतात आहे ठीक आहे समजा आपण हा एक पोझिशन घेऊया ही वाली सी ठीक आहे ही एक पोझिशन घेतली सी आता या सी मधून 1 मिनिट मध्ये किती वेव्ह पास होतात त्याला आपण काय बोलणार फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ वेव्ह पासिंग पर युनिट टाइम क्लिअर तीन कन्सेप्ट समजले कोणते कोणते तीन कन्सेप्ट झाले एम्प्लिट्यूड वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी ठीक आहे देखो सर बोल फ्रिक्वेन्सी का परत फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सपोज आता आपण इथे हे वाला डिस्टन्स कन्सिडर करूया सी ठीक आहे कोणता पण एक पॉइंट कन्सिडर कर सपोज हा वाला आपण करूया या पॉइंटला नाव देऊया ए पॉइंट बरोबर या ए पॉइंट मधून तू टाइम कन्सिडर करायचा की मला एका मिनिटात पाहिजे 10 मिनिटात पाहिजे 20 मिनिटात पाहिजे जर तू समजलं की एका मिनिटात ह्याच्यातून किती वेव्ह जात आहे समज एका मिनिटातून ह्याच्यामधून 10 वेव्ह पास होत आहे तर याची फ्रिक्वेन्सी किती येणार 10 एका मिनिट मध्ये 100 जात आहेत तर 100 किंवा जर तुला पाहिजे एका तासामध्ये किती वेव्ह जात आहे ते तुला बघायचं आहे तर 1 आवर मध्ये समज 100 जातात तर इथे लिहायचं 100 फ्रिक्वेन्सी ठीक आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण काय बोललो फॉर्म्युला नंबर ऑफ वेव्ह पर युनिट टाइम टाइमला सेकंड मध्ये मिनिट मध्ये की आवर मध्ये आपण कन्सिडर करत नाही जनरलाइज शिकतो आपण ठीक आहे हा जनरल फॉर्म्युला आहे क्लियर ठीक आहे सर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1 टाइम पिरियड आहे हां फ्रिक्वेन्सी इज 1 टाइम पिरियड मग याच्यात तुम्ही तो नंबर ऑफ वेव्ह अपॉन टाइम म्हणजे कोणता तो दिलेला आहे नंबर ऑफ वेव्ह अपॉन टाइम हो. ठीक आहे मग हा 1/t झाला ना अच्छा 1/t इज फ्रिक्वेन्सी त्यानंतर वेव्ह नंबर दिलाय वेव्ह नंबर एक लास्ट टॉपिक आहे वेव्ह नंबरला असा सिम्बॉल आहे वेव्ह नंबर इज 1/λ ठीक आहे वेव्ह नंबर एक नेक्स्ट टॉपिक दिलाय व्हॉट इज वेव्ह नंबर इट इज अ 1/वेवलेंथ ठीक आहे वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा क्लियर बाकी काहीच नाही हे चार मोठे मोठे टॉपिक आपले कव्हर झाले